अजून वेतन आयोग आपल्या जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे लोक आहे ना ते लागू झाला. म्हणजे ज्याचा 1-1, 1.5 लाख रुपये पगार होता, 2 लाख रुपये पगार होता, आता त्याचा पगार आता 4-5 लाखावर जाईल. आणि हे पगार घेऊनही माहिती आहे काय, पगार घेऊनही जे लोकांपासून खाय का नाही असे 1000, 2000, 50,000, लाख, ठीक आहे, याच्या भरोशावर येणं प्लॉट घेतले. याच्या भरोशावर एका सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माणसाचे 4-4 घरं आहे. आणि आम्ही ह्या कापूस आमचा मेहनतीने पिकवतो आम्ही, ठीक आहे. याला 7,500 रुपये भाव आहे. वाढत राहते, तो कमी जास्त होत राहते, कधी 5, कधी 7, कधी 8. आमचा वेतन आयोग लागू झाला नाही भाऊ. आम्ही 25 वर्षापासून 40 वर्षापासून पाहून राहिलो. आमचा बाप जात जाय मोर्चेत, आमचा आजा जात जाय मोर्चेत. काय कापसाले 5,000 रुपये भाव द्या. इथून 15-20 वर्ष आधी कापसाले 5,000 रुपये भाव मागासाठी, आता भाव 7,500. 25 वर्ष झाले भाऊ, हा कापूस 3,000, 4,000, 5,000, 7,000, 10,000 याच्यात खेळून राहिला. वेतन आयोग आम्हाला लागू झाला नाही. आता आम्ही बोंबलाव चिल्लाव काही कराव. भाऊ तुम्ही राजकारणी आहे, तुम्ही एखाद्या पक्षाचे समर्थक आहे, तुम्हाला वाटत असेल तुमचा पक्ष चांगलं काम करून राहिला, तुमचा पक्ष सत्तेत आहे, तुमचा पक्ष विरोधात आहे. अबे पण सहायचे हो, ह्या कापसाले भाव द्या ना हरामखोरो हो. कास्तकार सगळे जण आहे ना, याचा शर्ट आपण घालतो, हे असे शर्ट घालतो, 5-5, 10-10 हजाराची विकत घेतो. पण हे आम्हाला परवडलं पाहिजे ना, आमच्या खिशात आलं पाहिजे. तुमचे ह्याचे भाव वाढन तर मजुराचे भाव वाढन. आम्ही तर मजूर माणसं आहो भाऊ, आम्ही तर मजूर माणसं आहो. नाही ना, 8वा वेतन आयोग, 10वा वेतन आयोग आणि फलाना वेतन आयोग लावा सहायचो, करा त्याच्याच प्रॉपर्ट्या करा, ठीक आहे. टॅक्स देणारे बोलते हम तो टॅक्स देते, हम तो टॅक्स पेअर आहे. अबे सहायच्या प्रत्येक जण टॅक्स देते, आम्ही देतो. 1 रुपयाचा जर चॉकलेट घेतो ना, त्याच्यावर लिहिलं असते इन्क्लुडिंग ऑफ ऑल टॅक्सेस, 1 रुपयाच्या चॉकलेटवर.